साहेबांचा आज मंत्रिमंडळ शपथविधीनंतर आज ही बैठक पार पडली. मंत्रिमंडळाची आमची जशी साप्ताहिक बैठक असते तशी आमदारांची सुद्धा आमची साप्ताहिक बैठक मंगळवारी जी अशी मंत्रिमंडळाची बैठक असते त्यावेळेला नक्कीच त्या ठिकाणी असते. आज भुजबळ साहेबांचा सुद्धा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला, त्याच्यामुळे ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. आजच्या बैठकीच्या निमित्ताने आम्ही सभासद नोंदणीचा आढावा घेतला. आमदार महोदयांना सुद्धा विनंती केली की सभासद नोंदणीच्या कामाच्या मध्ये त्याने अधिक सक्रिय त्या ठिकाणी राहण्याची आवश्यकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा आहेत, त्या बाबतीमध्ये सुद्धा आपापल्या विधानसभा मतदारसंघात आपापल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पक्ष संघटनेच्या कामाच्या वरती अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी अधिकतर चर्चा केली. सर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील काही जवळ आलेल्या पाहायला मिळतात, त्यामुळे ओबीसीचा एक फायदा होईल असं म्हणायचं का भुजबळ साहेबांनी? एक असं आहे की भुजबळ साहेब महाराष्ट्राचे नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या या संबंध मंत्रिमंडळाचा समावेशाचा हा सर्वांनाच त्या ठिकाणी महायुतीलाही फायदा होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा होईल. त्यांचा दीर्घकाळच्या राजकीय प्रवासाची त्यांची वाटचाल याचा उपयोग नक्कीच त्या ठिकाणी होणार आहे. सर, नाशिकमधून आता खरं तर भुजबळ साहेब येतात आणि नाशिक आणि रायगड या दोन ठिकाणचा पालकमंत्रीपदाचा देखील अद्यापही तिढा सुटलेला नाहीये. तर असं वाटतंय का या सगळ्यानंतरून आता तर ठीक असेल? या संदर्भातला निर्णय हा घेण्याचा अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबरी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे, आदरणीय नामदार दादा हे त्या ठिकाणी चर्चा करतील. त्याच्या संदर्भातला अंतिम निर्णय असेल तो त्या ठिकाणी होईल. आज पक्ष संघटनेमध्ये फेरबदल करत असताना आनंद परांजपे यांची प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस म्हणून मी नियुक्ती केलेली आहे. त्यांच्याकडे पक्ष संघटनेच्या कामाच्या दृष्टिकोनातून काही महत्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे, ती सुद्धा उद्या त्या ठिकाणी मी जाहीर करणार आहे. नजीब मुल्लांची ठाणे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक त्या ठिकाणी केली. भिवंडी कल्याण महापालिकेची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली. सांगलीच्या जिल्हाध्यक्षपदी आज आम्ही निशिकांत पाटलांची नेमणूक त्या ठिकाणी केली आणि त्या माध्यमातून सुद्धा त्या सगळ्या परिसरामध्ये आमचं काम आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करतो. संजय खोडके जे मधल्या कालावधीमध्ये विधान परिषदेवरती निर्वाचित झाले, त्यांना सुद्धा प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती देण्यात येऊन त्यांच्यावरती सुद्धा 5 जिल्ह्यांची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी निरीक्षक म्हणून सोपवलेली आहे. सर, एकीकडे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि आज तिसरा मातंग समाजाचं आंदोलन मोठ्या प्रमाणात आझाद मैदानावर झालेलं आहे. संयुक्त पक्षाचे अनेक नेते त्या ठिकाणी पाहायला मिळाले, महायुतीतले नेते सुद्धा त्या ठिकाणी. कसं बघतात? नाही, शेवटी प्रत्येक समाजाला आपापली मागणी करण्याचा अधिकार नक्कीच त्या ठिकाणी आहे. मी आज दिवसभर वेगळ्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो, त्याच्यामुळे मी प्रत्यक्षात मोर्चाला त्या ठिकाणी काही जाऊ शकलो नाही. मला असं वाटतं सरकारच्या वतीने ज्येष्ठ मंत्री महोदय त्या ठिकाणी गेले होते आणि मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक आयोजित करण्याचं त्यांना आश्वस्त केलेलं आहे. त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्याचा साकल्याने विचार सरकार नक्की करेल. सर, आपण जर बघितलं अवकाळी पावसाला सुरुवात झाली, ठिकठिकाणी खेडेगावात अवकाळी पाऊस पडतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला अवकाळी पाऊस येत असतो, अनेक वेळेला इतरही काय घटना वादळाच्या वगैरे काय घडत असतात, त्यावेळेला सरकारने एक स्टँडिंग ऑर्डर्स त्या ठिकाणी काढलेले आहेत की अशा कालावधीमध्ये उभा पिकाचं किंवा अन्य काही नुकसान झालं असेल तर त्या संदर्भामध्ये शासनाने आदेश नक्की काढलेले आहेत. उद्या मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्याच्या खरीपाची बैठक बोलवलेली आहे, त्यामध्ये या विषयाची चर्चा नक्की त्या ठिकाणी होईल. शेवटी निसर्गाच्या प्रकोपाच्यामुळे अवकाळी पावसाच्यामुळे ज्या वेळेला शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरं जावं लागतं त्यावेळेला हे जे सरकार आहे आज महायुतीचं सरकार, हे शेतकऱ्यांना नेहमीच युक्तमाप देणारं सरकार आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून सुद्धा राज्य सरकार योग्य तो विचार करेल. सर, पहिल्याच पावसात कोकण रेल्वेला फटका पडलेला आहे. वेरवली विलवडे स्टेशनच्या दरम्यान दरड कोसळली आणि कोकण रेल्वे पुन्हा एकदा ठप्प झालेली. एक असं आहे की कोकणामधला हा रेल्वेचा मार्ग अतिशय कठीण आहेच. मी स्वतः कोकणातला आहे. त्यावेळच्या रेल्वेच्या प्रशासनाने अतिशय कमी कालावधीमध्ये कोकणामध्ये सर्वाधिक जास्ती बोगदे, सर्वाधिक नदींवरचे पूल आणि वळणं या संबंध गोष्टीतून श्रीधरन यांनी रेल्वेचा मार्ग त्या ठिकाणी केला. जरूर ह्या अतिवृष्टीच्यामुळे किंवा पावसाच्यामुळे दरडी कोसळत असतात. कोकण रेल्वे त्याच्यावरती उपाययोजना करत असते.
अनेक ठिकाणी तशा दरडी कोसळू नयेत म्हणून अगोदर सुद्धा उपाययोजना केली. पण अलीकडच्या कालावधीमध्ये भूगर्भातल्या एकंदरीत हालचालीच्यामुळे अनेक वेळेला अशा घटना घडत असतात. कोकण रेल्वे त्याच्यामध्ये दक्षता देईल आणि राज्य सरकारचं प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत योग्य ती कारवाई नक्की त्या ठिकाणी करेल. कोकण रेल्वेवर हा परिणाम पाहायला मिळतोय. दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गाची देखील दुरवस्था आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दोन्हीकडून फटका म्हणायचा का? नाही, असं आहे, आज एक घटना घडली. नियमितपणाने कोकण रेल्वे ही चालू राहत असतेच. मुंबई गोवा रस्त्याचं काम सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये पूर्ण झालं आहे. काल परवाच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पहिला टप्पा जो पळसपा ते इंदापूर आहे त्याच्याबद्दल आढावा बैठक घेतली. दुसरा टप्पा इंदापूर ते अगदी कशेडीपर्यंत आहे त्याची आढावा त्या ठिकाणी घेतला. उद्या सकाळी त्या संदर्भामध्ये बैठक लावली होती, परंतु मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नार्वेकर यांचं दुःखद निधन झाल्यामुळे ही बैठक उद्या सकाळची आज स्थगित करावी लागली. परंतु राज्य सरकार आणि भारत सरकारच्या माध्यमातून तो रस्ता लवकरात लवकर करण्याचं आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. तर खूप दिवसानंतर छगन भुजबळ आज बैठकीत दिसले. नाराज छगन भुजबळ पुन्हा वापसी झाली. नाही, असं आहे, मी मगाशी त्यांचं या विषयावरती उत्तर दिलं. आता भुजबळ पूर्णपणाने सक्रिय होऊन पक्ष संघटनेसाठी सरकारसाठी नक्कीच काम करतील. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न